राम 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 राम. आज जवळपास 20 दिवसांपेक्षा तुम्ही बावधन गावात वास्तव्यास आहात. हे गाव तुमचं घर बनलं आहे आणि गावातील लहान थोर तुमचे बनले मायबाप. गावाने तुमचा पाहुणचार केला आणि तुम्हाला आपलं मानलं. आता तुमची वेळ आहे पाहुणचार करण्याची. आपण करणार खातिरदारी. एकदम मस्त. पटकन पटकन. सजावट तर उत्तम झाली आहे. धन्यवाद. थँक्यू. आता वेळ आली आहे पाहुण्याचं स्वागत करण्याची. तेव्हा छान तयार व्हा. पाहुणे येतच असतील, पारंपरिक वेशभूषा करा. ओके, नो जीन्स पॅन्ट. आता हे पाहुणे 4 दिवसांसाठी येणार आहेत की पिट्या मारून वाड्यावर कब्जा करणार आहेत हे ते आल्यावरच कळेल. आपल्याला नाही राहू द्यायचंय त्यांना. ऑलरेडी आम्ही एवढं भांडून घेतली आहे जागा यार. आपण त्यांचा चांगला हे करूया. आपल्याकडे म्हणणं आहे ना, पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा. पण कधी कधी असं होतं ना, पाहुणे मारती मजा आणि आपल्याला मिळती सजा. त्यांचे इथे येण्याचे कारण काहीही असो, तुम्हाला हस्तमुखीने त्यांचा पाहुणाचार करायचा आहे. या या चहा प्या, कॉफी पाहिजे का? नाही कधी परत जाणार नका जाऊ, आम्हाला तुमच्यावर खूप प्रेम आहे. मालकीनबाई, घरातील साफसफाई व्यवस्थित झाली आहे का, वाडा नीटनेटका आहे का नाही याची पाहणी करणार आहे. पाहुण्याचं स्वागत पारंपरिकतेने झाले पाहिजे, जसं तुमचे स्वागत गावात आल्यानंतर झाले होते. औक्षण करणे, भाकर तुकडा ओवाळणे, तिलक लावणे, त्यांना गूळ पाणी शेंगा देणे. ओके. आणखीन एक महत्वाचं, मालकीनबाई तुम्हाला तुमच्या हाताचा ढोबळ्यांचा चाप द्यायचा आहे. मम्मी, तुझा चहा मी फेमस झाला आहे. तो तुम्ही स्वतः करू शकता किंवा ती जबाबदारी तुम्ही कोणावरही थोपवू शकता. ढोबळ्यांचा चहा मला जमणार नाही, मी माझा हातचा चहा करू शकते. मी सांगणार, पण कसं? हळूहळू. हळूहळू. प्रत्येकाची ओळख करून देणे आणि वाडा दाखवणे ही जबाबदारी मालकीनबाईंचा असेल. ओके, गप्पा मारा, तुमचा अनुभव त्यांचा अनुभव शेअर करा. धन्यवाद. आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे. आमची घंटी, ती घंटी वाजवली की पुरी येतात बाहेर. अरे अरे नमस्कार. नमस्कार, कसे आहात तुम्ही? हॅलो. हाय, नमस्कार. हाय हाय. मस्त. हाय. कसं वाटत आहे तुम्हाला इकडे येऊन? आमचा वाडा कसा वाटला? तुमच्यासाठीच सजवलंय आम्ही. तुम्ही आता आत या आणि बघा कसं आहे आमचं वाडा वगैरे. तोपर्यंत मी तुमची सगळ्यांची आरती करते एक एक करून.